नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमुळे सुरू झालेल्या सगळ्या वादाबद्दल. पुण्यामध्ये जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, तिथे एक रुग्ण प्रसूतीसाठी उपचारांसाठी आलेल्या होत्या. इमर्जन्सी केस होती आणि असं असताना त्यांची अक्षम्य अशी हेळसांड करण्यात आली. त्यासोबतच त्यांच्याकडून 10 लाख रुपयेच नव्हे तर 20 लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आली. अशा पद्धतीनं रुग्ण इतक्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये असताना त्यांच्याकडून डिपॉझिट घ्यावं का? मुळामध्ये रुग्णाला वेळीच उपचार मिळावेत म्हणून हॉस्पिटलने काय करायला हवं, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आणि या सगळ्याबद्दलच आपण बोलणार आहोत डॉक्टर अभय शुक्ला यांच्याशी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डॉक्टर वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. अभय शुक्ला सर हे जनस्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय पातळीवरचे सहसंयोजक आहेत. रुग्णांचे काय नेमके हक्क आहेत किंवा हॉस्पिटलकडून रुग्णांना कशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जावी याबद्दल त्यांचं काम अनेक वर्ष सुरू आहे आणि म्हणून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे झालं त्याच्याबद्दल, म्हणजे त्याचं जे सगळं राजकारण झालं, वादंग झाला, आंदोलनं झाली, ते तर आहेच. पण त्या बरोबरीनं म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं हॉस्पिटलमधून डिपॉझिट मागितलं जावं का? वेळीच ट्रीटमेंट मिळणं किती आवश्यक आहे? तुम्हाला या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या एकूण वादाबद्दल काय वाटतं? बरोबर आहे. हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आम्ही अनेक वर्षापासून जन आरोग्य अभियान आणि जनस्वास्थ्य अभियान म्हणून हे काही मुद्दे उपस्थित करत आहोत. तर अ, याच्यावर जन आरोग्य अभियानाची एक भूमिका आहे दीनानाथ हॉस्पिटलच्या सगळ्या घटनेबद्दल. तर बरं. त्याच्यामध्ये एक एक पहिली गोष्ट एक सामाजिक बाजू आहे आणि दुसरी गोष्ट एक लीगल बाजू आहे. हम्म. सामाजिक जर बाजू बघितली तर हे अगदी स्पष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट याची अट घालणे. हे बघा, हम्म. फक्त मागितलं नाही, ह्याची अट हम्म. घातली जाते की हम्म. हे जर भरलं नाही तर त्याशिवाय तुमचं ट्रीटमेंट पुढे होणार नाही. हम्म. तर अशा पद्धतीने अट घालणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. कारण बरेचसे काही पेशंट असू शकतात, फक्त गरीब नाही तर मध्यमवर्गीय पेशंट सुद्धा की हम्म. अगदी म्हणजे छोट्या नोटीसवर की हम्म. 1-2 तासामध्ये तुम्ही 10 लाख रुपये भरा, हे शक्यच होणार नाही आणि हे योग्य पण नाही. कारण या आधारे डिपॉझिटची अट घालून आणि हम्म. ट्रीटमेंट थांबवणे किंवा ट्रीटमेंट सुरू न करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. हे हम्म. मेडिकल एथिक्सच्या बाजूनी सुद्धा अयोग्य आहे. डॉक्टर सुद्धा मान्य हम्म. करतील की फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ मेडिकल एथिक्स त्या पिरियडमध्ये पेशंट डिटिरेट होऊ शकतो, त्याची हम्म. परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते, वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. ही हम्म. पहिली गोष्ट आहे. कायद्याची जी बाजू आहे त्याच्यामध्ये दोन तरतुदी आहेत. एक आहे की महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये इमर्जन्सी मेडिकल केअर हे हम्म. देण्याची प्रत्येक हॉस्पिटलची जबाबदारी असते की किमान प्राथमिक ट्रीटमेंट तरी सुरू करावं. त्यासाठी हम्म. पैशांची किंवा ऍडव्हान्सची अट घालू नये असं हम्म. याच्यामध्ये लिहिलेलं आहे. अर्थात याच्यात थोडा ग्रे झोन असू शकतो की इमर्जन्सी कुठली आहे किंवा हम्म. कुणाला इमर्जन्सी म्हणावं. पण इमर्जन्सी केअरमध्ये ट्रीटमेंट म्हणजे थांबवता कामा नये, हा एक मुद्दा आहे. दुसरं, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये 15 स्टँडर्ड चार्जेस आहेत, हे लक्षात घ्या, हम्म. जे बरोबर. प्रत्येक हॉस्पिटलने प्रदर्शित करणे कायद्याने बंधनकारक आहे. इट इज हम्म. लिगली कंपल्सरी. त्या हम्म. 15 चार्जेस मध्ये ऍडव्हान्सचा कुठेही उल्लेख नाही. हम्म. त्याच्यामध्ये ऍडमिशन फी आहे. ऍडमिशन फी म्हणजे ऍडमिशनची प्रोसिजर करण्यासाठीची जी फी लागते, 100, 200, 400, 500 रुपये एवढंच आहे. आणि बाकी बेड चार्जेस, हॉस्पिटल डॉक्टर चार्जेस वगैरे वगैरे. तर हम्म. ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट अशी काही तरतूद म्हणजे आपल्या कुठेही लीगल फ्रेमवर्कमध्ये दिसत नाही. तर त्या हम्म. बेसिसवर आमची भूमिका आहे की कुठल्याही ऍडव्हान्स किंवा डिपॉझिटची अट घालून आणि पेशंटचं ट्रीटमेंट थांबवणे हे योग्य नाही. आणि हे हम्म. कायद्याच्या दृष्टीने सुद्धा याला पूर्णपणे हे प्रतिबंधित करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. बरोबर. तुम्ही ही भूमिका स्पष्ट केलीत, हे खूप चांगलं झालं. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागलं, या सगळ्या प्रकरणामध्ये माफी मागावी लागली आणि यापुढे आम्ही अशी डिपॉझिटची रक्कम घेणार नाही असंही सांगावं लागलं. सर, मला विचारायचं आहे की जेव्हा कोणीही म्हणजे हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा एकतर त्यांना टेन्शन असतं, पेशंटला टेन्शन असतं, पेशंटचे नातेवाईक खूप काळजीमध्ये असतात. वेळीच ट्रीटमेंट आपल्याला मिळावी, ह्युमन ट्रीटमेंट मिळावी,
अशी एक अपेक्षा असते. आणि तुम्ही बघितलं तर खाजगी हॉस्पिटल असेल, सरकारी हॉस्पिटल असेल, दीनानाथ सारखं चॅरिटी हॉस्पिटल असेल, अशा ठिकाणी सुद्धा आता उपचारांचा खर्च खूप वाढत चाललेला आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही जो कायद्याचा उल्लेख केलात, एक स्टँडर्ड प्रोसिजर सगळ्या हॉस्पिटलसाठी असावी का? बरोबर आहे. ऍक्च्युली ज्याला तुम्ही स्टँडर्ड प्रोसिजर म्हणताय त्याला हम्म. ऍक्च्युली तांत्रिक ह्याच्यासाठी शब्द आहे रेग्युलेशन हम्म. किंवा नियमन. हम्म. म्हणजे समान नियम. तर हम्म. समान नियम असले पाहिजेत सगळ्या खाजगी हॉस्पिटलसाठी. आणि त्याच्या चॅरिटेबल हॉस्पिटल्स पण येतात. आणि हम्म. खरं म्हणजे इव्हन पब्लिक हॉस्पिटल्सच्या काही बाजू येतात. फक्त पब्लिक हॉस्पिटल्स एका बाजूला आणि प्रायव्हेट हम्म. किंवा चॅरिटेबल हॉस्पिटल दुसऱ्या बाजूला, ह्याच्यात एक मोठा फरक असा आहे की हम्म. सरकारने स्वतः चाललेलं जो हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कोणतंही इन्कम जनरेशन हा हे त्याचा प्रमुख हेतू नाही, कारण सरकार हम्म. त्याला पैसे देतात. तर हम्म. त्याच्या बेसिसवर तिथे त्याची डायनेमिक्स थोडी वेगळी असते. वेराज कुठलंही प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर तिथे इन्कम जनरेशन किंवा चॅरिटेबल जरी असेल तरी हम्म. त्यांचा खर्च जे काय होतो त्याला रिकव्हर करणे अशी त्यांची एक कमर्शियल किंवा एक त्यांच्यावर एक प्रेशर असतं. बरोबर. तर म्हणून त्यांच्या ऑपरेशनमध्ये निश्चितपणे काही फरक असतात. हम्म. पण तरी एक एक समान रेग्युलेशन असलं पाहिजे, हे खूप हम्म. महत्वाचा मुद्दा आहे. त्या हम्म. दिशेने अ, राष्ट्रीय पातळीवर काही प्रयत्न झालेले आहेत. हम्म. महाराष्ट्राच्या पातळीवर जेवढे प्रयत्न व्हायला पाहिजे ते अजून झालेले नाहीत. काही गोष्टी हम्म. झालेल्या आहेत. किमान त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी करायला पाहिजे, नंबर एक. आणि नंबर हम्म. दोन, ज्या गोष्टींसाठी अजून कायद्यामध्ये तरतूद स्पष्ट नाही त्यासाठी स्पष्ट कायदा करायला पाहिजे. असं दोन स्टेप्स मध्ये म्हणजे सुधारणा करण्याची गरज आहे. तर पहिली हम्म. स्टेप काय की महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या हॉस्पिटलसाठी एक समान एक कायदा आहे, महाराष्ट्र हम्म. नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट, जे हम्म. पर्टिक्युलरली खाजगी आणि चॅरिटेबल हॉस्पिटल्सला लागू होतो. हम्म. तो ऍक्ट त्याच्यामध्ये 2021 मध्ये कोविडचा सगळा अनुभव लक्षात घेता, हो. ते अतिशय गंभीर अनुभव होते, लोकांना हम्म. खूप अनुभव आले होते. त्याच्या आधारे त्याच्यामध्ये काही सुधारणा केले गेले आणि हम्म. नवीन नियम तयार केले गेले जानेवारी 2021 मध्ये. आता आपण हम्म. एप्रिल 2025 मध्ये आहोत. अजूनही त्या नियमांची महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी पुरेशी झालेली नाही. हो. तुम्ही म्हणजे बऱ्याच लोकांना माहित सुद्धा नाही की असे नियम आहेत. हम्म. 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 त्याच्यामध्ये फक्त तीन महत्वाचे नियम सांगतो. नंबर हम्म. एक, की प्रत्येक खासगी रुग्णालयाने किंवा चॅरिटेबल असेल तर त्यांनी त्यांचे जे 15 महत्वाचे दर आहेत जे बरोबर. दिलेले आहेत ते प्रदर्शित करायला पाहिजे. हम्म. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याची स्पष्टपणे यादी दिसली पाहिजे, जेणेकरून हम्म. कुठलाही पेशंट किंवा नातेवाईक गेल्यानंतर लगेच त्यांना कळू शकेल इथे हम्म. कोणकोणते सेवांचे दर कसे आहेत. हे हम्म. अजूनही 80% हॉस्पिटल्समध्ये नाही. हम्म. हम्म. हे हे रेट डिस्प्ले. नंबर दोन, हम्म. तिथे रुग्ण हक्कांची सनद, हा. पेशंट्स राईट्स चार्टर, हे स्पष्टपणे लावलं गेलं पाहिजे. म्हणजे हम्म. त्याच्यामध्ये काही महत्वाचे हक्क आहेत की आपल्याला माहितीचा अधिकार आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, हम्म. बरं का. हम्म. आपल्याला आपले सगळे रेकॉर्ड आणि रिपोर्ट मिळण्याचा अधिकार आहे. आपण हम्म. सेकंड ओपिनियन घेऊ शकतो. कोणत्याही हम्म. पेशंटचा, जिवंत पेशंटला किंवा पेशंटच्या मृतदेहाला अडवणे हे हम्म. पूर्णपणे बेकायदेशीर आहे. डिटेन्शन हम्म. ऑफ लाईफ पेशंट और डेड बॉडी ऑफ पेशंट हे हम्म. पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे करता कामा नये. हम्म. आणि इतर पण असे काही हक्क आहेत. तर त्या हक्कांचा जो डिस्प्ले आहे हे अर्धवट हम्म. काही प्रमाणात काही हॉस्पिटल्समध्ये दिसतंय, पण हम्म. पूर्णपणे स्पष्टपणे हे अजूनही डिस्प्ले होत नाही. आणि नंबर तीन, हम्म. जे कदाचित सर्वात महत्वाचं आहे आणि ज्याची हम्म. आता दीनानाथ हॉस्पिटलच्या घटनेनंतर आपण सगळ्यांनी मागणी ऍक्च्युली लावून धरली पाहिजे, की हम्म. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्राच्या एक रुग्णांना मदत करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष, बरोबर. ग्रीव्हन्स रेड्रेसल सेल, हे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याला हम्म. टोल फ्री नंबर असला पाहिजे. पण अजूनही हे टोल फ्री नंबर्स किंवा हे कक्ष जे आहेत रुग्णांना मदत करण्यासाठी अजूनही सुरू झालेले नाहीत. ह्याच्यावर बरेच काही आंदोलनं पण झालेली आहेत. काही हम्म. मागणी उपस्थित केली गेले. तर मला असं वाटतं की हे ताबडतोबीने हे तिन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत. दीनानाथ मंगेशकरची जी घटना आहे ती एक विशिष्ट घटना आहे, त्याच्यातले अजून पण काही बाजू आहेत. पण हम्म. हे जे आहे ना, हे संपूर्ण राज्याला 5,000 किमान जे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत हे सगळीकडे हम्म. लागू व्हायला पाहिजे. बरोबर. तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे सांगितलेत की रुग्णांचे हक्क याबद्दल आपणच जागरूक होण्याची गरज आहे आणि हॉस्पिटल प्रशासनाला सुद्धा आपण विचारू शकतो.
डॉक्टर, हा माझा सुद्धा अनुभव आहे किंवा कित्येक नातेवाईकांचा मित्रमैत्रिणींचा हा अनुभव आहे की गंभीर आजारामध्ये आपण आपल्या आईबाबांना किंवा जवळच्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट मिळणं ही एक गोष्ट, आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी इतक्या असतात, म्हणजे ऑपरेशन असेल किंवा कुठल्या ट्रीटमेंटचं असेल तर वेळोवेळी कम्युनिकेट केलं जात नाही. कधी सांगितलं जातं की एवढं ऑपरेशनचं साहित्य तुम्हाला आणावं लागेल, ही औषधं तुम्हाला आणावी लागतील. अशा स्थितीमध्ये रुग्णांना नेमके काय हक्क आहेत? डॉक्टरचा एक राऊंड होतो, त्या ह्याच्यात पटापट प्रश्न विचारायचे राहून गेले तर आपण सगळे गोंधळून जातो. जसं तुम्ही म्हणताय की रुग्णांना टोल फ्री लाईन्स दिल्या पाहिजेत, तसंच हॉस्पिटलकडून रुग्णांशी संवाद साधण्यासाठी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी सोशल वर्कर्सची संख्या वाढवणं पण गरजेचं आहे का? बरोबर आहे. आता हा थोडा मोठा विषय आहे आणि बरोबर. मला वाटते पण पहिली गोष्ट काय की सगळ्यांनी, म्हणजे हम्म. सरकार असेल, सामान्य लोक असतील, रुग्णालय असतील, सगळ्यांनी हे मान्य करायला पाहिजे की रुग्ण हक्क हे महत्वाचे हम्म. हक्क आहेत आणि याची हम्म. अंमलबजावणी होणे हे अतिशय महत्वाचं आहे. अजूनही रुग्ण हक्कांची तुम्ही बघा किती पब्लिसिटी आहे. सरकारचा हम्म. नियम आहे. हम्म. कायदा आहे. केंद्र हम्म. सरकारने 20 पेशंट्स राईट्स केंद्र सरकारने 2021 मध्ये सगळ्या राज्यांना पाठवलेले आहेत. 20 पेशंट हम्म. राईट्स आहेत. पेशंट राईट्स हम्म. चार्टर आहे. पण ह्याची हम्म. कुठे पब्लिसिटी आहे? आपल्याला टीव्हीवर किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा कुठेही सोशल मीडियामध्ये ह्याची पब्लिसिटी दिसते का? अजिबात नाही. बरोबर. पहिली गोष्ट की मी जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलची पायरी चढतो किंवा हम्म. चढतेही, तर हे हम्म. माझ्या डोक्यात असलं पाहिजे की इथे सुद्धा माझे काही हक्क आहेत. हम्म. इथे पूर्ण हातबल होण्याची गरज नाही. काही बरोबर. हक्क इथे सुद्धा आहेत. हो ना? हे 99% लोकांना अजून माहीत पण नाही. तर पहिली हम्म. गोष्ट याची मोठ्या प्रमाणावर हे 20 पेशंट राईटची चार्टरची पब्लिसिटी व्हायला पाहिजे. हम्म. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे हक्क आहेत, तर मी फक्त 4-5 जे महत्वाचे आहेत ते आता सांगतो. सर्वात महत्वाचे, हम्म. राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा हम्म. अधिकार. हम्म. पेशंटला पेशंटच्या शरीरावर उपचार चालू आहेत, पेशंट त्या बरोबर. उपचारासाठी पैसे भरतायत. हम्म. जे काही रुग्णालयाची फी आहे ते भरतायत. तर ह्याच्या दरम्यान जे काही ट्रीटमेंट होत आहे, हम्म. डायग्नोसिस काय आहे, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय प्लॅन्ड आहे, त्या ट्रीटमेंटचे हम्म. कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात आणि ट्रीटमेंटला खर्च किती येणार आहे, या हम्म. 4 गोष्टी किमान हॉस्पिटलनी सांगायला पाहिजे. जर डॉक्टर बरोबर. साहेबांना वेळ नसेल, हा, तर हम्म. कोणीतरी नर्स किंवा असिस्टंट डॉक्टर किंवा सोशल वर्कर हम्म. कोणीतरी हे सांगायला पाहिजे. कारण हम्म. विदाऊट इन्फॉर्मेशन ट्रीटमेंट करणे हे ऍक्च्युली योग्य नाही. दुसरं हम्म. म्हणजे सर्व रेकॉर्ड्स, रिपोर्ट्स आणि केस पेपर्स याचा हम्म. अधिकार पेशंटला असतो. आपल्या शरीरावर झालेली काय तपासणी आहे, अल्ट्रासाऊंड असेल, सिटी स्कॅन असेल, MRI असेल, ब्लड टेस्ट हम्म. असेल किंवा हम्म. इंडोर पेशंट, हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या पेशंटवर सुद्धा काय काय उपचार चालू आहेत, कोणती औषधं हम्म. दिली गेली आहेत, हे हम्म. सगळे पेपर्स मिळण्याचा अधिकार आपल्याला आहे पेशंटचा हम्म. उपचार करणं. पण हे सुद्धा सध्या फारसं कधी दिला जातो, कधी दिला जात नाही. राईट टू सेकंड ओपिनियन, म्हणजे समजा हम्म. मला डॉक्टरांनी काय म्हटलं की तुमचं ऑपरेशन करणं आता ताबडतोबीने आवश्यक आहे, तर बरं. मला हे अधिकार आहे की मला सगळे रिपोर्ट्स मिळायला पाहिजेत आणि मी हम्म. दुसऱ्या डॉक्टरना जाऊन अगदी सन्मानाने, पहिल्या डॉक्टरचा याच्यामध्ये कुठलाही अपमान नाही, पण हम्म. मला दुसऱ्या डॉक्टरचं पण ओपिनियन, म्हणजे त्यांचा सुद्धा सल्ला घेण्याचा मला अधिकार आहे. हम्म. राईट टू सेकंड ओपिनियन. हम्म. हम्म. कुठे आपण औषधं कुठून विकत घ्यायची किंवा हम्म. तपासणी कुठून करून घ्यायची, याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. ह्याच्या असं हॉस्पिटल सांगू शकत नाही की तुम्ही आमच्या दवाखान्यामधूनच औषधं हो. विकत घ्या, अजिबात हम्म. नाही. हम्म. वी हॅव द राईट टू परचेस मेडिसिन फ्रॉम एनी सोर्स विच इज अप्रोप्रिएट. हम्म. बाहेरच्या कदाचित एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये तिथे निम्म्या किमतीवर सुद्धा काही औषधं मिळू शकतात. हम्म. हा, आणि तसंच खरंय. मी तुम्हाला सांगितलं की मृतदेह अडवणे किंवा पेशंटला डांबून ठेवणे किंवा अशा कुठल्याही हम्म. प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, हे चुकीच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचा की पेशंट हॅज अ राईट टू ग्रीव्हन्स रिड्रेसल. हम्म. पेशंट हा एक ऍक्टर आहे या सगळ्या म्हणजे प्रोसेसमध्ये. हे हम्म. फक्त गुपचूप तुम्ही उपचार घ्या, पैसे भरा आणि निघून जा असं नाहीये. माझे काही नाहीये. प्रश्न असतील, माझ्या काही शंका असतील आणि माझी कदाचित एखाद वेळेस काही तक्रार असेल, तर त्याच्यावर हम्म. दवाखान्याने रिस्पॉन्स देणे हे हम्म. महत्वाचं आहे आणि त्यासाठी सरकारने सुद्धा सिस्टम उभी करणे हे आवश्यक आहे. डॉक्टर, आम्ही तुमच्याशी बोलतोय ते हेच की रुग्णांना त्यांचे हक्क काय आहेत हे समजून घेण्याची गरज आहे. पण ह्याला एक दुसरी बाजू सुद्धा आहे, म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बद्दल आपण तितकं जजमेंटल नको होऊया, म्हणजे आम्ही तरी होत नाहीये. तिथे तनिषा भिसे, ज्यांचं नाव ईश्वरी भिसे असं सुद्धा आहे, त्यांचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला.
पण त्याच्यानंतर जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं म्हणणं होतं की पेशंटनी आपली आधीची हिस्ट्री थोडी लपवली. म्हणजे त्यांना सांगण्यात आलं होतं की प्रसूती तुमच्यासाठी धोकादायक आहे, किंवा त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले आणि मग तपासणीसाठी त्या दीनानाथ मंगेशकरमध्ये आल्या नाहीत. अशा पद्धतीने हॉस्पिटलनी त्यांची एक बाजू मांडली. याच्यामध्ये कुठेतरी पेशंटकडे सुद्धा जबाबदारी जाते का? बरोबर, हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. आणि आता आपण 2 मिनिटामध्ये ना हे पूर्ण हम्म. असं इथे रिझॉल्व्ह नाही करू शकत. हम्म. याच्यावर वेगवेगळ्या बाजू आहेत. पण मी फक्त दोन शॉर्ट गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट हम्म. की या पेशंटचा, तनिषा भिसे यांचा जो ऍडमिशन झाला ते हम्म. 28 तारखेला झाला, हम्म. 28 मार्चला. आणि त्यानंतर इथून पेशंट निघून गेले त्या दिवशी. हो. त्यानंतर ते अजून 3 हॉस्पिटल्समध्ये गेले, म्हणजे ससून हम्म. हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल आणि शेवटी मणिपाल हॉस्पिटल. हम्म. अजून तीन बरोबर. हॉस्पिटल्समध्ये गेले. आणि ऍक्च्युली जवळजवळ 3 दिवसानंतर एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला, डिलिव्हरी हम्म. झाल्यानंतर. हम्म. डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर मृत्यू झाला कॉम्प्लिट. तर हे जे मृत्यूचं कारण म्हणजे दीनानाथ मध्ये झालेलं काय आपण म्हणूया हलगर्जीपणा हेळसांड. किंवा डिले, हे हम्म. एकमात्र कारण होतं असं आपल्याला प्रायमा फेसी म्हणता येणार नाही किंवा जजमेंट करता येणार नाही. म्हणजे जे हम्म. झालं, जे डिले झाला किंवा ऍडव्हान्स साठीची जी अट घातली गेली, ते हो. नक्कीच चुकीचं होतं. पण त्यामुळेच पेशंटचा मृत्यू झाला. आणि त्यानंतरच्या 3 हॉस्पिटल्समध्ये किंवा किमान सूर्या आणि मणिपाल हॉस्पिटल जिथे ऍडमिशन झालं, ते नेमकं हम्म. काय उपचार झाला, काय कॉम्प्लिकेशन झाले. आणि कधी कधी पेशंटचे असेही कॉम्प्लिकेशन्स होतात की कोणत्याही डॉक्टरला कदाचित मॅनेज करणे खूप अवघड जातं. बरोबर. म्हणजे प्रत्येक पेशंटला पॉझिटिव्ह आउटकम येईलच अशी आपण हम्म. अपेक्षा नक्कीच ठेवावी. पण हम्म. यथार्थ असं आहे की त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे आउटकम्स होतात. तर म्हणून मला बरोबर. वाटते की पेशंटच्या मृत्यूची जी जबाबदारी आहे ते पूर्णपणे दीनानाथ हॉस्पिटलवर घालणे हे ऍक्च्युली एवढं योग्य नाही. हम्म. मी थोडा मेडिकल बाजूने सांगतोय. आणि बरोबर, तुम्ही दुसरी गोष्ट, अतिशय. हा. हा, हम्म. हो. कोणत्याही हॉस्पिटलवर किंवा कोणत्याही डॉक्टरवर किंवा कोणत्याही दवाखान्यावर हल्ला करणे, हिंसक हम्म. पद्धतीने हल्ला करणे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जन हम्म. आरोग्य अभियानाची याबद्दलची अगदी स्पष्ट भूमिका आहे की हम्म. हॉस्पिटलवर किंवा डॉक्टरवर हल्ले अजिबात करता कामा नये. संवाद हम्म. व्हायला पाहिजे. हक्कांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि हम्म. पेशंट्सनी सुद्धा अगदी अधिकाराने स्पष्टपणे आपली बाजू मांडण्याची एक हे आहे, स्पेस असली हम्म. पाहिजे. या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही पूर्ण हे आहोत. इव्हन शांतपणे एखादं निदर्शन काढणे हे सुद्धा आपल्याला अधिकार आहे. पण हो. हॉस्पिटलवर हल्ला करणे किंवा तिथे हम्म. जाऊन काहीतरी तोडफोड करणे हे चुकीचं आहे. अशी आमची बरोबर. भूमिका आहे. सर, आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बद्दल बोलतो तेव्हा ते एक चॅरिटी हॉस्पिटल आहे, धर्मादाय रुग्णालय आहे. त्याच्याबरोबर सरकारी रुग्णालय सुद्धा आहेत. पण खासगी रुग्णालयांच्या कडे जेव्हा जायची वेळ येते तेव्हा खरंच पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना धडकी भरते. अजूनही या सिस्टीमवर विश्वास ठेवण्याची त्यांची तयारी नाहीये. हे खासगी रुग्णालयांबद्दलचे जे अनुभव आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही करताय का? बरोबर आहे. तर आता 7 एप्रिलला हम्म. जागतिक आरोग्य दिवस होता, वर्ल्ड हेल्थ डे. त्या दिवशी आम्ही संपूर्ण देशाच्या पातळीवर एक पेशंट्सचा एक ओपिनियन पोल म्हणजे जनमत बरं. सर्वेक्षण सुरू केलं की हम्म. तुमचा अनुभव खासगी रुग्णालयामध्ये काय. आजपर्यंत असं सर्वे झालेलं नाही फारसं. तर तो ओपिनियन पोल 8 भाषांमध्ये आहे, त्याच्यापैकी हम्म. मराठी सुद्धा आहे. हम्म. आणि त्या एक साधं पोल आहे, त्याच्यात 5 प्रश्न आहेत, अगदी साधे प्रश्न आहेत, जे कोणतीही सामान्य व्यक्ती सांगू शकते. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला खासगी हॉस्पिटलचा काही अनुभव आला असेल तर हम्म. त्याबद्दलचे तुमचे अनुभव काय होते. आणि ते अनुभव लक्षात घेऊन ह्या खासगी हॉस्पिटल्सवर त्यांच्या दरांचं नियमन होण्याची गरज तुम्हाला वाटते का, तिथे रुग्ण हक्क हम्म. ह्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, याबद्दल तुमचं मत काय आहे. अशा पद्धतीने बरोबर. 5 साधे प्रश्न आहेत. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमाने मी अपील करीन की लोकांनी हम्म. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हे जो ओपिनियन पोल आहे याला हम्म. रिस्पॉन्स द्या. हे हम्म. मोबाईलवर मी आता तुम्हाला लिंक सांगतो. तुम्ही तुमच्या स्क्रोलमध्ये जर ते ऍड केलं तर लोक बरोबर. त्याच्यावर क्लिक करून, मराठी किंवा इतर पण, हिंदी आणि इतर भाषांमध्ये पण आहे, पण हम्म. त्याच्यावर क्लिक करून आणि ते पोलवर जाऊ शकतात. 1 मिनिट लागतो फक्त ते पोल हम्म. रिस्पॉन्ड करायला. हम्म. 5 साधे प्रश्न आहेत. आणि ते लोकांनी रिस्पॉन्ड करावं मोठ्या प्रमाणात, असं मी तुम्हाला हम्म. अपील करतो. खरंय, हे त्याच्यातून फार काय होईल, महत्वाची गोष्ट. हा. त्याच्यातून काय आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आता जनस्वास्थ्य अभियानाचा PIL चालू आहे, आम्ही ज्यांचे हम्म. भाग आहोत. आणि हम्म. त्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलचं नियमन आणि रुग्ण हक्क सनदेची अंमलबजावणी हे प्रमुख मागण्या हम्म. आहेत.
तर हे हम्म. जर लोकांकडनं एक जनमत कौल आपण म्हणूया, जर पुढे आलं आणि हम्म. आतापर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ 500 लोकांनी गेल्या 2 दिवसामध्ये रिस्पॉन्ड केलाय, म्हणजे मोठ्या हम्म. प्रमाणात लोक रिस्पॉन्ड करतायत. तर समजा हम्म. 1000, 2000, 5000 लोकांचा रिस्पॉन्स हे आपण कोर्टाकडे दिला की लोकांचं मत काय आहे, तर त्याचाही निश्चित उपयोग होईल. म्हणून ह्याला लोकांनी रिस्पॉन्ड करणे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे सर. हॉस्पिटलचा विषय निघाला आणि आपण आपले अनुभव सांगितले की दुसरा कोणीतरी सांगायला लागतो. हा अतिशय आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषय आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय की रुग्णांना जर चांगली ट्रीटमेंट हवी असेल तर थोडा एक ऍक्टिव्हिजम सुद्धा दाखवला पाहिजे. आपण पुढे येऊन आपले अनुभव सांगितले पाहिजेत, म्हणजे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. सर, तुम्ही हा जो पोल घेताय त्याची लिंक आपण या हो. व्हिडिओमध्ये देऊया, आणि त्याबरोबरच हो. तुमची साथीची जी हेल्पलाईन आहे तो हेल्पलाईन नंबर हो. सुद्धा आपण रुग्णांच्या उपलब्धतेसाठी तिथे देऊया, म्हणजे नक्की. सगळ्यांनाच या आरोग्य चळवळीशी जोडता येईल. फक्त कमेंट करत बसण्यापेक्षा थोडंसं प्रोऍक्टिव्हली आपण सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. बरं डॉक्टर, आपण कोविडमध्ये अत्यंत कटू अनुभव घेतले आणि त्याच्यातून आपण धडा सुद्धा घेतलेला आहे. आपण बरेच जण सजग सुद्धा झालेलो आहोत. आता अगदी 50च्या आतच मोठ्या मोठ्या आजारांसाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. मग आपल्याकडे मेडिक्लेम आहे का ह्याची आपण तरतूद करून ठेवतो, किंवा सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत, आयुष्यमान भारत असेल, मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले योजना, त्याचा काही आपल्याला लाभ मिळतो का अशी बऱ्याच जणांची अपेक्षा असते. आणि सरकारी हॉस्पिटल किंवा धर्मादाय हॉस्पिटल कडून तर असतेच असते. तुम्हाला काय वाटतं, सरकारच्या या ज्या योजना आहेत त्या हॉस्पिटलसाठी सुद्धा आणि रुग्णांसाठी सुद्धा किती मदतशीर ठरतायत? परत तुम्ही खूप मोठा विषय याबद्दल विचारलाय. हो. याच्यावर म्हणजे गुंतागुंतीचा थोडा विषय आहे. आणि याच्यावर वेगवेगळे अभ्यास झालेले आहेत, लोकांचे पण वेगवेगळे अनुभव आहेत. तर अगदी हम्म. थोडक्यात सांगायचं असेल तर ह्या ज्या योजना आहेत, महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा केंद्र सरकारची जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, या हम्म. विमा योजना आहेत. हम्म. यांच्यामध्ये पहिली गोष्ट प्रायमरी केअर इन्क्लूड नाही, म्हणजे हा. आउटपेशंट केअर कव्हर्ड नाही हा. हो. जो मोठा भाग बरोबर. आहे, निम्म्याहून जास्त हम्म. खर्च हे आउटपेशंट केअरवर असतं, ते कव्हर्ड नाही. हम्म. हा. दुसरी गोष्ट, टिल रिसेंटली म्हणजे अबव पॉवर्टी लाईन किंवा गरिबी रेषेच्या वरचे लोक इन्क्लूड नव्हते, आता इन्क्लूड झालेत. हा. पण हम्म. पॉप्युलेशन पीएमजेवाय मध्ये अजूनही नाही. तर म्हणजे हम्म. पॉप्युलेशनचा एक मोठा भाग नाही. तिसरी गोष्ट, इव्हन म्हणजे जे आजार कव्हर्ड आहेत ते कॉम्प्रिहेन्सिव्ह नाहीत, म्हणजे सगळे आजार कव्हर्ड नाहीत बरं का. हम्म. म्हणजे हम्म. साप चावला तर कव्हर्ड आहे, पण विंचू चावला तर कव्हर्ड नाही. हो. फॉर एक्झाम्पल. हा. हा, हा. म्हणजे आणि मी असं खूप असे आहे की अमुक बरोबर. लॅप्रोस्कोपिक केलं तर कव्हर्ड आहे, पण साध्या सर्जरीने केलं तर कव्हर्ड नाही. अशा पद्धतीने फक्त काही प्रोसिजर्स कव्हर्ड आहेत. ठीक आहे, हम्म. जरी समजा जवळजवळ 1000च्या वर प्रोसिजर्स कव्हर्ड आहेत, पण सगळेचे सगळे आजार कव्हर्ड नाही. आणि ह्याच्यामुळे हम्म. काय होतं की बऱ्याच पेशंटचा असा अनुभव आहे की अशा योजनेतून जेव्हा ते जातात, एकतर हम्म. कार्ड मिळवणे हे पण चॅलेंजिंग असतं. हो. आणि हो. समजा कार्ड जरी असलं तरी हम्म. ते तिथे गेल्यानंतर त्यांचा उपचार त्या हॉस्पिटलमध्ये होईलच हम्म. मोफतमध्ये ह्याची खात्री नसते. बऱ्याच वेळेला हम्म. एखादं हॉस्पिटल सांगतात की आमच्याकडे हा अमुक उपचार अवेलेबल नाही, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. किंवा बरोबर. हे पण चालतं, हे आम्ही अनुभव घेतलेले आहेत, की हम्म. नाही इथे तुमचा उपचार आम्ही करू, पण तुम्हाला इतर काही गोष्टींसाठी पैसे भरावे लागतील. अमुक हम्म. चाचणी, अमुक तपासणी, हम्म. अमुक औषध हे आम्ही बाहेरून करू, वट जे काय आम्ही करू. हम्म. आणि त्याचे हम्म. पैसे तुम्हाला सेपरेटली, म्हणजे फ्री, ऍक्च्युली हम्म. फ्री केअर मिळत नाही. तर ही योजना हम्म. कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहे, ही योजना हम्म. पूर्णपणे फ्री नाही आहे. आणि हम्म. ह्या योजनेमध्ये पेशंट्सना खात्रीने हक्कानी सगळ्या सर्व्हिसेस मिळतातच असं नाही. तर हे काही हम्म. प्रमाणात आपण असं म्हणूया की एक तात्पुरता काही पेशंट्सना थोडा रिलीफ मिळतोय. आज अच्छा. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जवळजवळ 50 लाख लोक हॉस्पिटलाइज होतात दरवर्षी. हम्म. हम्म. याच्यातले एक साधारणपणे 7 ते 8 लाख लोक या योजनेच्या अंतर्गत हॉस्पिटलाइज होतात, असा आधीचा आकडा हम्म. आहे, रिसेंट हम्म. आकडा. म्हणजे अबाउट वन फिफ्थ आपण असं म्हणू शकतो. हम्म. पेशंट्सना ह्याच्यातून उपचार मिळते, सगळ्या पेशंट्सना किंवा हम्म. बहुतांश पेशंट्सना अजूनही या योजनांच्या माध्यमातून उपचार मिळत नाही. तर आमची हम्म. अशी भूमिका आहे की हम्म. या अशा अर्धवट योजनांच्या ऐवजी हम्म. युनिव्हर्सल हेल्थ केअर ची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने उभी केली पाहिजे. ओके. युनिव्हर्सल हेल्थ केअर हम्म. म्हणजे प्रायमरी सेकंडरी टर्शरी सगळ्या हम्म. प्रकारची सर्व्हिसेस कव्हर होतील. पब्लिक हॉस्पिटल असेल, चॅरिटेबल असेल किंवा प्रायव्हेट असेल, सगळे हम्म. सरकारच्या नियंत्रणाखाली त्या स्कीम मध्ये इन्व्हॉल्ड होतील.
आणि हम्म. पेशंटला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर योग्य पद्धतीने त्याची एक हे करून डायग्नोसिस करून फ्री उपचार मिळण्याचा अधिकार असेल. त्याचे पैसे सरकार भरेल आणि त्याचे अर्थात ते लोकांच्या करातून आणि वेगळ्या काही हो. मार्गातून त्याचा निधी उभं करायला लागेल. पण जसं बरोबरच. थायलंडमध्ये आहे, जसं इतर हम्म. बऱ्याचशा काही देशांमध्ये आहे, युनिव्हर्सल हेल्थ केअरची जी व्यवस्था आहे ती हम्म. महाराष्ट्रामध्ये आणि शक्य असेल तर भारतामध्ये सगळीकडेच अशी हम्म. युएचसी स्कीम उभी राहायला पाहिजे. आतापासून आपण याचा प्रयत्न सुरू केला तर 5 वर्षांनी हे होऊ शकतो. तर हे विमा योजना ज्या आहेत ना, या हो. अर्धवट आहेत. हम्म. ह्याच्यातून पेशंटला पूर्ण म्हणजे आवश्यक उपचार मिळत नाही बऱ्याच वेळेला. आणि हम्म. म्हणून ह्याच्यामध्ये युएचसीच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. बरोबर आहे सर. तुम्ही सांगितलं की जरी आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स असला तरी त्यातल्या अटी एवढ्या असतात की हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लक्षात येतं ह्याचा फायदा आपण घेऊ शकत नाहीये. आणि महत्वाची सूचना हम्म. तुम्ही केलीत की युनिव्हर्सल एक हेल्थ केअर योजना सरकारने आणली पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न सर, तुम्ही असं म्हणालात की सरकारने एवढे सगळे नियम केलेले आहेत, रुग्णांच्या हक्कांची सनद आहे, ते मॅन्डेटरी आहे प्रत्येक हॉस्पिटलला ती पाळणं. पण हॉस्पिटल्स जर पाळत नसतील किंवा सरकारचं नियंत्रण म्हणावं तेवढं नसेल, तर तुमच्यासारख्या संस्था रुग्णांना काय मदत करू शकतात, कशी मदत करू शकतात? अ, तर ह्याला दोन भागामध्ये मी उत्तर देतो. पहिली हम्म. गोष्ट की पेशंट्सना मदत करण्यासाठी साथी नावाची जी संस्था आहे ज्याच्याशी मी पण संबंधित आहे, आमची एक बरं. टीम आहे. तर आम्ही एक हेल्पलाईन चालवलेली आहे आणि त्या हेल्पलाईनवर पेशंट्स, महाराष्ट्रभरातले पेशंट्स फोन करतात हम्म. मदतीसाठी, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि चॅरिटेबल हॉस्पिटल्स मध्ये. आणि त्यांना आम्ही सल्ला देतो. आमचे टीम हम्म. मेंबर्स जे आहेत ते सल्ला देतात की इथे तुम्ही काय करावं, समजा बिल खूप जास्त लावलं गेलंय हम्म. किंवा इतर काही महत्वाचे हक्क, डेड बॉडी थांबवलेली आहे. अशा हम्म. काही गोष्टी आहेत. तर कुठे तक्रार करावी, काय माहिती मागावी. फॉर एक्झाम्पल, आयटेमाइज्ड बिल जेव्हा बिल हम्म. दिला जातो तेव्हा पहिली एक आम्ही गायडन्स देतो की तुम्ही डिटेल आयटमाइज बिल मागा. याचा तुम्हाला हम्म. हक्क आहे. मोघम बिल फक्त की एवढे 15 लाख रुपये झाले हे पूर्ण नाही. तर त्याच्यातल्या हा. कुठल्या गोष्टीवर किती पैसे तुम्ही बिलामध्ये लावलेत, डिटेल बिल, ओके. आयटमाइज बिल मागितलं तर बऱ्याच वेळेला बिल कमी होतं. कारण हम्म. त्याच्यामध्ये काही गोष्टी एक्सेसिव्हली, अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल आहेत, सगळीकडे असं होतं हम्म. असं नाही, पण काही हम्म. हॉस्पिटल्समध्ये अशाही गोष्टी चालतात. दुसरी हम्म. गोष्ट की तिथे सगळ्या रेट्सचा डिस्प्ले हम्म. आहे का, सगळ्या दरांचा तिथे लावलेले आहेत का, 15 जी दर हम्म. कायद्याने बंधनकारक आहेत. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये लावले नसतात. तर मग तुम्ही विचारू शकता की तुम्ही जर दर लावले नसतील तर तुम्ही लावताय हम्म. कसं, म्हणजे तुम्ही बिलामध्ये कसं लावता? दशांश हा बिलामध्ये कसं लावतायत. तर त्याच्यावर हम्म. सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेला मग एक वाटाघाटी होते, काहीतरी हे होतं आणि मग हॉस्पिटलला कळतंय की हे पेशंट जागरूक आहे, त्याला कायद्याची हम्म. माहिती आहे. तर मग ते जे हम्म. अनावश्यक फुगवलेला बिल असतो तो थोडासा हम्म. रिझनेबल बिलावर येतो. हम्म. आणि इतर पण बरोबर. प्रकारची मदत होते. तर हे हम्म. एक आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की हे हम्म. खरं म्हणजे प्रत्येक शहरामध्ये आता करण्याची गरज आहे. नागरिकांनी तिथली जी नगर महापालिका आहे, शहरामध्ये असेल तर हम्म. नगर महापालिका ही जबाबदार ऍक्च्युली हे आहे, अथॉरिटी आहे, ज्यांनी सगळ्या बरोबर. हॉस्पिटलचं नियंत्रण करणे आवश्यक आहे. आणि हम्म. त्यांनी तक्रार निवारण कक्ष चालवणे पण बंधनकारक आहे. तर आपण हम्म. तिथे जाऊन मागणी करायला पाहिजे की मला इथे त्रास होतोय, माझा हम्म. इथे काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घ्या किंवा मला हम्म. मदत करा, हे आपला हम्म. हक्क आहे. तर मग काय होईल की पुणे असेल, मुंबई असेल किंवा इतर कुठलंही शहर असेल, इथे हे तक्रार हम्म. निवारण कक्ष सक्रिय होतील आणि चालू होतील. हम्म. पुण्यात सुद्धा आहे, त्यांनी टोल फ्री नंबर पण दिलाय, पण ते अजून सक्रिय नाही. तर ह्या बरं. तक्रार निवारण व्यवस्था याला सक्रिय करणे आणि त्याच्या ऑफिशियल एजन्सीकडनं ऍक्च्युली ही मदत घेणे हे जास्त हम्म. महत्वाचं आहे. साथीसारख्या संस्थांच्या मर्यादा आहेत. आपण किती हम्म. पेशंट्सना मदत करू शकणार. हो. पण तरी हो. आम्ही हे दाखवलंय की हे शक्य आहे. म्हणजे अशी हम्म. फॅसिलिटी चालवणे शक्य आहे. पण हे हम्म. सरकारचं काम आहे सगळीकडे. हम्म. मग नगर महापालिका असेल किंवा ग्रामीण भागांसाठी जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहेत, जी जिल्हा हम्म. परिषदेची पूर्ण सरकारी आरोग्य व्यवस्था आहे, त्यांची हम्म. जबाबदारी आहे की त्यांनी असे ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल म्हणजे तक्रार निवारण हम्म. कक्ष चालवले पाहिजेत. हम्म. मला वाटतं ही हम्म. मागणी आपण दीनानाथ हॉस्पिटलची खूप एक दुर्दैवी आणि अनफॉर्च्युनेट घटना आहे. सगळ्यांनाच हम्म. याचा खूप दुःख झाला. पण हम्म. आता ह्याच्यातून आपण एक धडा शिकून जर पुढे जायचं असेल तर मी 3 गोष्टी म्हणेन. नंबर एक, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्टचे जे नियम आहेत हम्म. 2021चे, हे सगळीकडे आता ह्याची अंमलबजावणी प्रभावी व्हायला पाहिजे. सरकारने हम्म. ह्याच्यावर कडक मॉनिटरिंग करायला पाहिजे आणि लोकांनी
नागरिकांनी सुद्धा ह्याची मागणी करायला पाहिजे. नंबर हम्म. दोन, की सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण हक्क सनद आणि जो, अ, दरांचा जो सगळं दरपत्रक आहे हम्म. ते लावण्याचं हम्म. आपण आता हे होतंय का हे बघायला हम्म. पाहिजे. आणि नंबर हम्म. तीन, की सगळीकडेच रुग्णांना मदत करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष आणि टोल फ्री हम्म. नंबर हे मोठ्या प्रमाणात पब्लिसाईज करायला पाहिजे. लोकांना पण माहिती हम्म. असली पाहिजे ना. तुम्ही काहीतरी हम्म. कक्ष केला पण एकाही माणसाला माहित नाही तर उपयोग काय त्याचा. तर बरोबर. जसं आपल्याला आपल्याला फोनवर मोबाईल फोनवर सुद्धा आपल्याला रेकॉर्डेड मेसेजेस मिळतात की ह्याच्या हम्म. पासून सावध राहा, हे हो. करा, अमुक करा. मग हे तर साधी गोष्ट आहे की लोकांना माहिती हम्म. मिळू शकते. हम्म. कोणतेही वेगवेगळे आता सोशल मीडिया आहे, मेनस्ट्रीम मीडिया आहे, तर लोकांना ही माहिती सुद्धा मिळायला पाहिजे. याच्यावर खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक मोठी चळवळ हे उभी हम्म. राहिली पाहिजे की आता ह्याच्या पुढे आम्ही अशा गोष्टी सहन करणार नाही. आपण हम्म. एकत्र येऊन या प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि चॅरिटेबल हॉस्पिटलचा नियमन होईल आणि रुग्णांचे हक्क खरोखर लोकांना मिळतील. ह्याची हम्म. आपण सगळ्यांनी मिळून आता जोरदार प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर आहे सर. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची घटना ही पुण्यासारख्या शहरात घडली आणि शहरी भागातले लोक तर जागृत झाले, त्याच्याबद्दल बोलायला लागले. आपण शहरी भागांबद्दल बोलतोय, महापालिका, नगरपालिका, पण ग्रामपंचायत लेवलला सुद्धा गावातल्या लोकांना सुद्धा अशी मदत मिळाली पाहिजे. प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहेत, तिथली अवस्था जी आहे ती आता हळूहळू सुधारते, पण अजून त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. कारण कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं गावागावामध्ये काय परिस्थिती होती. म्हणजे हॉस्पिटलला जाणं हेच एक जिकिरीचं काम आहे, तर तिथे जाऊन ट्रीटमेंट घेणं, आपले हक्क बजावणं ही तर नंतरची गोष्ट राहिली. डॉक्टर, तुम्ही खूप सविस्तर ह्याच्यामध्ये सांगितलं, रुग्णांचे नेमके काय हक्क आहेत याबद्दल सांगितलं आणि अतिशय बॅलन्स पद्धतीनं. म्हणजे फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बद्दलच आपण बोलत नाही आहोत, एकूण आरोग्य सेवेबद्दलच बोलतोय. तुमच्यासारख्या संस्था या क्षेत्रात काम करतायत हे फार मोलाचं आहे. वन इंडिया मराठीशी तुम्ही बोललात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पण तुम्हाला काय वाटतं, नेमकं आरोग्य क्षेत्रामध्ये कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजेत? मेडिक्लेम बद्दलच्या काय सुधारणा व्हायला पाहिजेत? डॉक्टरांकडून तुम्हाला मिळणारी जी ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल तुमची काय अपेक्षा आहे? कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि फक्त एकाच हॉस्पिटलला टार्गेट करून त्यावर वाद घालण्यापेक्षा आपण थोडंसं व्यापक बोलूया. धन्यवाद.